नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। त्यामध्ये आपण काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ याचा अभ्यास करत आहोत। या घटकाच्या अभ्यासासाठी आपण जे दोन उदाहरणं अभ्यासत आहोत त्यातील पहिले उदाहरण आपण आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे। हे दुसरं उदाहरण आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूयात। इथे आकृती 2 मध्ये बघा, बिंदू M हा काय आहे, रेख QR च्या बाहेर आहे। ही रेख QR इथे दिसते, हिच्या बाहेर हा M बिंदू घेतलेला आहे आणि ह्या M बिंदूला आणि ह्या P बिंदूला डॉटेड लाईन इथे जोडलेला आहे तुटक रेषेने, आणि हा M बिंदू आणि हा Q बिंदू सुद्धा तुटक रेषेने जोडलेला आहे। त्यामुळे इथे हा त्रिकोण PMR किंवा PMQ हे दोन काय झालेले आहेत, काटकोन त्रिकोण यामुळे तयार झालेले आहेत। आता इथे PM ही या त्रिकोणाची उंची आहे आणि QR ह्या त्रिकोणाचा पाया आहे। आता त्रिकोण PMR व त्रिकोण PMQ हे काय आहेत, काटकोन त्रिकोण आहेत, जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं। मग आता ह्या एरिया ऑफ ट्रायंगल PQRचं जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल तर आपल्याला ह्या त्रिकोण PMR मधून त्रिकोण PMQचं माप वजा करावं लागेल। मग आपल्याला ह्या त्रिकोण PQRचं माप मिळणार आहे, क्षेत्रफळ मिळणार आहे। म्हणून मग 1/2 गुणिले पाया गुणिले उंची आता ह्या त्रिकोणाची घ्यायची PMR मधली। म्हणून MR ही काय आहे, या त्रिकोणाचा पाया आहे। म्हणून लेंथ ऑफ MR गुणिले लेंथ ऑफ PM म्हणजे ही या त्रिकोणाची उंची झाली, वजा 1/2 PMQ मधला MQ हा काय आहे, पाया आहे। लेंथ ऑफ MQ गुणिले लेंथ ऑफ PM ही या त्रिकोणाची उंची आहे। आता PM ही उंची या त्रिकोणाची दोन्ही समान आहेत, त्यामुळे ती इथे आपण कॉमन काढली, जसं आधीच्या उदाहरणात आपण अभ्यासलेलं आहे। म्हणून लेंथ ऑफ MR वजा लेंथ ऑफ MQ गुणिले लेंथ ऑफ PM। मग तिथे हा M आणि हा M बिंदू कॉमन आहे MR आणि MQ मध्ये। म्हणून मग इथे तो काय केलेला, आपण फक्त QR म्हणून घेतलेला आहे। म्हणून 1/2 गुणिले लेंथ ऑफ QR बरोबर लेंथ ऑफ गुणिले लेंथ ऑफ PM, म्हणजेच QR काय झालं, ह्या त्रिकोणाचा पाया झाला आणि PM झाली या त्रिकोणाची उंची। यावरून आपल्याला सूत्र मिळतं 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। आता इथे बघा, हे मला समजले। आपल्याला काय समजले तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र आपल्या लक्षात आलेलं आहे, ते आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची। यावरती आधारित इथे उदाहरण बघूयात। आता आपण पहिलं उदाहरण आहे, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 3.5 सेंटीमीटर व 4.2 सेंटीमीटर आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। मग आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजूंच्या लांबीचा गुणाकार, 1/2 गुणिले 3.5 गुणिले 4.2, उत्तर येतं 7.35 चौरस सेंटीमीटर। दुसरा उदाहरण आहे, एका त्रिकोणाचा पाया 5.6 सेंटीमीटर व उंची 4.5 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती? म्हणून त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, म्हणून 1/2 गुणिले 5.6 गुणिले 4.5, उत्तर येतं 12.6 सेंटीमीटरचा वर्ग। आता इथे हे चौरस सेंटीमीटर जे आहे ते आपण सेंटीमीटरचा वर्ग असं सुद्धा लिहू शकतो। हे फक्त तुमच्या लक्षात यावा फरक, म्हणून इथे या प्रकारे दिलेलं आहे। अर्थ दोन्हींचा एकच आहे। राव संच 46